आता जर तुम्ही ही प्लेलिस्ट फॉलो करताय, तर मंडळ आभारी आहे आणि त्या व्यतिरिक्त एक बोनस व्हिडिओ. बोनस व्हिडिओ म्हणजे हा, की तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीवर काम करणार, तेव्हा तुमची सेल्फ अवेअरनेस बाय डिफॉल्ट वाढणार. ह्याची गॅरंटी मी देतो. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमची सेल्फ अवेअरनेस वाढतीये, तेव्हा एक प्रकारची एम्पॅथीसुद्धा वाढते. एम्पॅथी म्हणजे तरी काय? अंडरस्टँडिंग आणि एम्पॅथी ह्यातला डिफरन्स तरी काय? तर ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही गोष्टींवर बोलू. आपण कधी-कधी म्हणतो, की आपल्याला एक व्यक्तीला समजून घ्यायचंय. त्यांना आपल्याला अंडरस्टँड करायचंय. अंडरस्टँडिंगसाठी लोकं भरपूर वेळ जातात आणि सोल्युशन देण्याची चूक करून बसतात. समोरच्याला कधी-कधी सोल्युशन पाहिजेही नसतात. त्यांना फक्त एक व्यक्ती पाहिजे जो आमचं किंवा त्यांचं ऐकणार आणि त्या वेळेपुरती एक सहानुभूती देऊन जाणार. त्यांना स्वतःचे सोल्युशन काढायला आवडतं. पण ही गोष्ट भरपूर वेळा होती, की लोकं जाणार आणि काहीतरी सोल्युशन देऊन बसणार आणि सिच्युएशन कॉम्प्लिकेट होणार. रिलेशनशिप्समध्ये तर हे मॅक्सिमम होतं, असं मी पाहिलं आहे. अंडरस्टँडिंग एक स्टेज आहे, पण त्या पलीकडची स्टेज म्हणजे एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे तुम्ही तसाच अनुभव घेतला आहे. गोष्ट वेगळी असू शकते, पण इमोशन्स सेम असल्यामुळं तुम्ही त्या व्यक्तीला इमोशनली समजून घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, मी पुरुष आहे. मी कोणत्या बाईचे काही इमोशन नाही समजू शकत. फॉर एक्झाम्पल, प्रेग्नन्सी मला तो विषय कधीच कळणार नाही. कारण तो अनुभव मी कधी नाही घेतला. पण जेव्हा 2 महिला एकत्र येतात आणि त्यांनी तो अनुभव घेतला असतात, तेव्हा ते दोघेही वेगळ्या रूपाने कनेक्ट होणार. त्यांना एम्पॅथी म्हणतो. मी भरपूर अंडरस्टँड करायचा प्रयत्न करू शकतो, पण नेहमी एक डिस्टन्स असणार म्हणजे असणार. तसंच आपण कधी-कधी भरपूर सल्ले देतो आणि समोरच्याला बघत नाही, की एक्झॅक्टली ते कोणत्या इमोशनल ड्राईव्हमधून जातंय. हो, हो. आपल्याला त्यांना मदत करायची जरूर असते. पण जर लॉजिकनी गेलात आणि आपण म्हणालो, "हे काय बोलतात आहे? आपण सोल्युशन देतोय, पण त्यांना ते सोल्युशन पण नकोय." तर ती अंडरस्टँडिंग कधीही सक्सेसफुल होणार नाही. तर तुमच्यामध्ये तुम्ही एम्पॅथी ही गोष्ट जरूर आणावी. ही एक खूप मोठी वीट आहे, ज्यावर 2 व्यक्ती पाय ठेवू शकता आणि पाय ठेवून तुमची इमारत अजून स्ट्राँग बनवू शकता.